आज पुन्हा लिहायचं ठरवलं आहे. कोणासाठी माहीत नाही, कशासाठी ठाऊक नाही, बस थोडं लिहायचं आहे. कदाचित स्वतःसाठी. मग कशावर लिहू? प्रेमासाठी, जे कधीतरी नशिबाने थोडंसं शिंपडले, का तिच्यासाठी, जिने संपूर्ण जगातून मलाच निवडले? खरं कळत नाही आहे काय लिहू. कारण आनंदात लिहितो तर थोडं दुःख होतं आणि दुःखात लिहितो तर मनाला थोडं बरं वाटतं. मी कोणासाठी लिहू? मनाला वाटतं लिहून स्वतःला मोटिवेट व्हावं आणि दुसऱ्यांनाही करावं. पण कोणाला मोटिवेट करू? तुम्हाला, ज्यांना ते हवं आहे, का स्वतःला, ज्याला खरंच गरज आहे? चला, रिकामी घागर भरतो. मी आज थोडंसं लिहितो. मांडीवर मांडी घालून बसलो आहे. दमलो आहे पण हरलो नाही. चुकलो तर नक्कीच आहे, पण थोडं शिकलोही नक्की आहे. कोण कोणाचं नसतं हे माहीत तर होतंच मला. आज नीट समजलं जेव्हा सोसल्या कळा. आठवण तर खूप येते तिची आणि येते तिला नक्की माझी. पण नशिबाचा हा खेळ सारा, दिवस पुढे सरत नाही काही. तरीही लिहितो तिच्या आठवणीत राहावं म्हणून. चिमुकली आहे ती, 4 वर्षाची अजून. बाबा, आय मिस यू. बाबा, आय मिस यू जेव्हा ऐकले, आतून मनात दरड कोसळून खोल दरीत कुठेतरी पडलो. बाबा, मीटिंगमध्ये आहेस का? तुमचे सर तुम्हाला ओरडतील का? त्यांना सांग ना तू माझ्याशी बोलत आहे. मग नाही रागवणार. अरे, मी आहे ना. बस, आजच्यासारखा दिवस नको पुन्हा पुन्हा. असं वाटत आहे. जेवण जात नाही. संध्याकाळी घरी येऊन ढसाढसा रडत लिहित बसलो आहे. आता नको वाटते आहे. लिहिणं. अश्रू पडत आहेत, हात कापत आहेत, पण मी लिहिणार. कारण मनातलं सांगून बरं वाटत असेल तर का नाही? कोणाशी तरी बोलावं मी, हे माहीत आहे मला. पण रोज कामाचा ढीग पडला असतो, सांगायचं कोणाला? मग करत राहतो ऑफिसचं काम आणि आनंद मागे सोडत राहतो. संध्याकाळी घरी आलो की पुन्हा तेच दुःख वाट पाहत असते माझे. कुठेतरी मनात लपलेले. एकटा बसलो की बाहेर ते येते. मी लिहिणार नव्हतो आज, पण तरीही लिहिलं. रडलो तर जरूर आणि थोडं बरंही वाटलं. संपणार तर नाही मनातलं दुःख, बरेच वर्षाचे आहे जे साठलेलं. एक अनुभव मात्र आला आहे. देवही दुःख तितकेच देतो जितके हा जीव सांभाळू शकतो. दुःखातही देवाचं नाव घेतो, कारण दुसरं काही करताच येत नाही. पूर्ण मंत्र निघत नाही तोंडातून. नारायण एवढंच फक्त उच्चारतो. नारायण, नारायण, नारायण. माहीत नाही त्यालाच की येत असेल माझी. म्हणत असेल, तो बघ ज्याला उद्या काय होणार आहे हेही माहीत नाही, तो आज कविता लिहित बसला आहे. असो, मला लिहायचं होतं ते मी लिहिलं. यश अपयश सगळे विधात्याच्या हातात आहे. माझी एकच इच्छा आहे, देवा चांगली बुद्धी दे, चांगले विचार दे. हे वैभव जे तुझेच आहे, लोकांना वैभवाची किंमत ती कळू दे. तुझ्या चरणी अर्पण माझी सेवा, देवा लक्ष ठेवा. सदैव आपला वैभव.